माझी एक लहानपणापासूनची सवय उठल्याबरोबर आरशात तोंड बघायचा आणि स्वतःचा असा ग्लो शाईनवाला असा चेहरा पाहिला ना की दिवसभराची खूप सारी एनर्जी आपल्याला येऊन जाते। आणि बघा एवढा छान असा चेहरा ग्लो करतो की उठल्याबरोबर अजून मी तोंडही धुतलं नाही, अंघोळही केलेली नाही आहे, पण तुम्ही बघू शकताय माझ्या स्किनवर एवढा छान ग्लो आलेला आहे। आता तो कसा आला, तो ग्लो येण्यासाठी मी काय करते, त्याचबरोबर कुठला फेस पॅक लावते आणि स्किनसाठी मी काय करते हे तुम्हाला आज व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच। तर आता बघा एवढा छान ग्लो आलेला आहे ना, तर असं वाटतं की आपला चेहराच बघत राहावं आरशामध्ये आणि कधी पण आहे ना आपल्या स्वतःवर आपण प्रेम करायला हवं। असो उठल्याबरोबर आपल्या स्किनसाठी एखादा चांगला फेस वॉश आपण वापरायचा आहे। आता बघा इथे जी ग्रीन टी होती ती काल मी वापरलेली होती आणि वापरल्यानंतर ती मी फ्रीजमध्ये ठेवते। फ्रीजमध्ये ती ठेवल्यानंतर थंडगार होते आणि ती चेहऱ्यावर आपल्या जिथे जिथे बघा जुन्यातले जुने पिगमेंटेशन, पुन्हा डार्क सर्कल्स, छोटे छोटे काळे डाग असतात, पिंपल्स वगैरे हे सगळं नाहीसे होण्यास मदत होते। आता ग्रीन टी तुम्हाला माहिती आहे की ही किती स्किनसाठी फायदेशीर आहे, म्हणजे त्याने स्किनवरचे आपल्या ज्या सुरकुत्या लूज लटकती स्किन टाईट होण्यास मदत होते, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात, डाग धब्बे पुन्हा मुरूम पिंपल्स वगैरे हे सगळं कमी होण्यास मदत होते हे ग्रीन टीने। आणि ती डोळ्यांवर ठेवून एक 10 मिनिटंसुद्धा तुम्ही रिलॅक्स असं पडायचं आहे। त्याने डार्क सर्कल्स कमी होतात, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि आपली लूज लटकती स्किन टाईट होण्यास मदत होते आणि चेहरा फेअर होतो। तर आता बघा चेहऱ्यासाठी आपण आठवड्यातून एकदा दोनदा फेस पॅक लावणं खूप गरजेचं आहे। आता मी चेहऱ्यासाठी हा कॉफी पॅक बनवते, हा माझ्या स्किनवर खूप जादुई कमाल करतो आणि हा मी कंटिन्यू करते तर मला खूप फरक पडलेला आहे। कॉफी हे एक आपल्या चेहऱ्यावर स्क्रबिंगचं काम करतं, एक प्रकारचं आपल्या चेहऱ्याला स्क्रबच होतं, त्यामुळे कॉफी हे चेहऱ्यासाठी खूप बेस्ट आहे आणि माझ्या स्किनला ते सूट होतं। त्यामुळे मी कॉफीचा फेस वॉश तसेच कॉफीचा फेस पॅक मी हा आठवड्यातून एकदा लावते। आता याने बघा चेहऱ्यावरचे काळे डाग तसेच छोटे छोटे पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर जी डस्ट साठलेली असते तर ती सुद्धा निघून जाते, ओपन पोर्स आपले क्लीन होतात आणि त्याचबरोबर चेहरा फेअर होण्यास मदत होते। तर आता हे छोटं पाऊच मी घेतलेलं आहे, तर चेहऱ्याला आपल्या जेवढं लागेल तेवढं आपण इथे कॉफी पावडर काढून घ्यायची आहे। तर आता इथे मी छोटं पाऊच घेतलं आहे, तसेच इथे हाफ टीस्पून मी हळद घेतलेली आहे, ही घरी तळलेली हळद आहे। हळद ही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, चेहऱ्यावर एक प्रकारची चमक आणते, ब्लिचिंगचं काम करते। हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे स्किनवरचं आपलं टॅनिंग हे कमी करण्यास मदत होते आणि त्वचा मुलायम तजेलदार होते, तसेच फेअर होण्यास मदत होते। तर मधसुद्धा आपल्या स्किनसाठी खूप गुणकारी आहे। मधेमुळे आपल्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रकारची चमक येते, चेहरा ग्लो शाईन टवटवीत तजेलदार होतो आणि बघा अगदी तुकतुकीत मुलायम सॉफ्ट स्किन होण्यास आपल्या मदत करतं हे मध। तर ही मध आता मी इथे छोट्या बॉटलमध्ये काढूनच ठेवते आणि ती स्किनसाठी मी यूज करते। जेव्हा कधी मला फेस पॅक बनवायचा आहे कॉफीचा त्यावेळेला मी ह्या मधेचा वापर करते। तर आता इथे सुद्धा मध आपल्याला घ्यायची आहे, हाफ टीस्पून म्हणजे मध त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करायचे आहे। तर आता इथे मी छोट्या चमच्यामध्ये मध काढून घेतलेले आहे। तर हे आपल्याला आठवड्यातून एकदा तरी कॉफी पॅक लावायचाच आहे। खूप बेस्ट हा कॉफी पॅक आहे, साईड इफेक्ट कुठलेही नाही आहे। स्किन अगदी बघा टवटवीत तजेलदार होते, स्किनवरच्या आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते आणि अगदी टाईट व्हायला मदत होते स्किन। आपल्या वाढत्या वयामध्ये लूज लटकती झालेली स्किन टाईट करण्याचं काम हा कॉफी पॅक करतो, त्यामुळे आठवड्यातून एकदा आपण हा कॉफी पॅक लावायचाच आहे। मी तुम्हाला या अगोदरसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। तर आता बघा इथे मला अजून थोडंसं कमी मध वाटली, त्यामुळे मी अजून थोडी त्याच्यामध्ये ॲड करते। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण मिक्स करून कॉफी पॅक बनवून घ्यायचा आहे। तर तो कसा लावायचा, कोणत्या वेळेला लावायचं ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा। काही वेळेला काय होतं आपण स्किप करून बघतो आणि पूर्ण एखादं इन्ग्रेडियंट मिस होतं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला प्रॉपर भेटत नाही, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा। तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एक पॅक बनवून घ्यायचा आहे, आपल्याला चेहऱ्याला लावता येईल असं। थोडं घट्टसर वाटलं तर त्यामध्ये अजून थोडी मध ॲड करायची आहे। तर हा कॉफी पॅक आठवड्यातून एकदा थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही लावायचाच आहे आणि त्याचबरोबर आपण स्किनची काळजी वेळोवेळी घ्यायची आहे। आता तुम्हाला माहिती आहे कुठल्याही गोष्टीचं किंवा कुठलंही काही आपण करायला घेतलं तर आपण त्याची कन्सिस्टन्सी ठेवली तर आपल्याला त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळतो।
आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गोष्टीला सर्व्हिसिंग असते. आपण वेळोवेळी स्किनची, घराची, सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर ते बघा छानच राहतं. त्यामुळे स्किनची आपण वेळोवेळी काळजी घेतली तर आपली स्किन ताजेतवानी, मुलायम, तुकतुकीत, अगदी टाईट स्किन आपली राहील. आणि तुमचं आत्ताचं जे वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही 4 ते 5 वर्षांनी सहज कमी दिसायला लागाल. बघा, हा माझा स्वतःचा अनुभव आहे, कारण मी वेळोवेळी स्किनची काळजी घेते. आठवड्यातून एकदा फेस पॅक लावत असते आणि त्याचबरोबर आपण इंटरनलसुद्धा आहार घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे, पाणी भरपूर प्यायचं. पाण्यामुळे आपली स्किन नितळ, तुकतुकीत, अगदी ताजेतवानी, मुलायम आणि टाईट होण्यास मदत होते. चेहऱ्याचे, आपल्या स्किनचे सगळे प्रॉब्लेम नाहीसे होतात. त्या पिंपल्स, मुरूम, डाग हे सगळं कमी होण्यास मदत होते ते पाण्यामुळे. पाणी भरपूर प्यायचं आहे. दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी प्यायचं आहे. आता हा फेस पॅक आपला रेडी झालेला आहे आणि तो चेहऱ्यावर ॲप्लाय करण्यापूर्वी चेहरा थंडगार पाण्याने अगदी स्वच्छ धुवायचा आहे आणि त्यानंतर टॅप टॅप करून आपल्याला एका सॉफ्ट नॅपकिनने पुसायचा आहे आणि नंतर त्यावर आपल्याला हा जो फेस पॅक मी तयार केलेला आहे तो कॉफीचा पॅक त्यावर आपल्याला ॲप्लाय करायचा. लावताना आता बघा मी इथे स्पूननेच असं लावते आहे, कारण तो चिकट आहे त्यामुळे थोडंसं मी स्पूनने असं व्यवस्थित लावून घेते. नंतर बोटाने असं सगळीकडनं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. अगदी तुम्ही साईडला डोळ्यांच्या वरती लावलात तरी चालेल, फक्त डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. 15 मिनटं ठेवायचं आणि नंतर चेहरा थंडगार पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे. तर आता बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण स्किनसाठी जेवढं बाहेरून करतो तेवढं आतूनसुद्धा आपल्याला आहार व्यवस्थित घ्यायचा आहे. जर तुमची स्किन ऑइली स्किन असेल, स्किनवर खूप पिंपल्स, डाग, मुरूम, पिगमेंटेशन असेल तर तुम्ही तेलकट, स्पायसी असे पदार्थ तुम्ही अवॉइड करायचे आहेत. आणि पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, स्प्राउट्स, त्याचबरोबर रसाळ फळं, सॅलड असा आहार तुम्ही घ्यायचा आहे. पाणी भरपूर प्यायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर बघा तुम्ही कोमट पाणी प्यायचं आहे. कोमट पाणी पिल्याने सुद्धा आपल्या शरीरातले टॉक्सिन बाहेर पडतात. आपलं शरीर निरोगी राहतं, पोट साफ होतं. आपल्या स्किनचे प्रॉब्लेम केव्हा चालू होतात? जेव्हा आपलं पोट साफ नसेल तेव्हा आपले स्किनचे प्रॉब्लेम चालू होतात. त्यामुळे आपलं पोट, शरीर साफ निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी घेतल्याने आपलं पोट साफ होतं, शरीरातले टॉक्सिन बाहेर पडतात आणि त्याचबरोबर आहाराबरोबर आपण व्यायाम करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. रेग्युलर व्यायाम केल्याने आपली शरीर, आपलं स्किन हे निरोगी राहतं, टाईट होतं आणि आपली स्किन बघा अगदी नितळ, तुकतुकीत होते. त्यामुळे रेग्युलर व्यायाम करायचा, पाणी भरपूर प्यायचं, परत केसांचे, स्किनचे प्रॉब्लेम सगळे दूर होतात. आणि त्याचबरोबर आठवड्यातून एकदा आपण हा असा कॉफी पॅक लावायचा आहे. तर कॉफी हे खूप बेस्ट आहे स्किनसाठी आणि साईड इफेक्ट कुठलेही नाही आहे आणि हे सगळ्यांच्याच घरामध्ये उपलब्ध असतं. त्यामुळे असा घरगुती हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा लावायचाच आहे. तर मला खूप फरक पडला, त्यामुळे मी तुमच्यासोबत तो शेअर करत आहे. कारण माझे पण डार्क सर्कल्स खूप होते, चेहऱ्यावर पिंपल्स, पुन्हा डाग होते, काळे डाग, आणि आता तुम्ही बघताय की ते खूप कवर झालेले आहेत. तसेच बघा अगदी स्किन आपली फेअर होते. त्यामुळे हा कॉफी पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा लावायचाच आहे. आणि त्याचबरोबर आहारसुद्धा व्यवस्थित घ्यायचा आहे, व्यायाम करायचा आहे, पाणी भरपूर प्यायचं. ह्या जर गोष्टी आपण फॉलो केल्या तर आपल्या स्किनचे प्रॉब्लेम दूर होतील. तर मला असं वाटतं की पार्लरमध्ये जाण्यापेक्षा आपण असे घरगुती उपाय जर केले तर आपले बघा सगळे स्किनचे प्रॉब्लेम दूर होतील. काही वेळेला काय होतं की आपण पार्लरमध्ये जातो, महागडे फेशियल वगैरे करतो आणि वेगवेगळे प्रॉडक्ट वापरल्याने सुद्धा आपल्या स्किनची हानी होते. अगदी स्किन बघा ड्राय पडते, पिंपल्स, रॅशेस येतात. काहींना प्रॉडक्ट सूट होतं, काहींना नाही होत. त्याचबरोबर प्रत्येक वेळेला आपण तेच प्रॉडक्ट वापरू किंवा तेच फेशियल करू असं प्रत्येक वेळेला होत नाही. तर पैसे तर जातातच, परंतु आपल्या स्किनची सुद्धा देखील हानी होते. त्यामुळे आपण असा घरगुती फेस पॅक करायचा आहे कॉफीचा आणि तो चेहऱ्याला लावायचा आहे आठवड्यातून एकदा. आता हा कॉफी पॅक बघा मी लावला, 15 मिनटं झाले. त्यानंतर पुन्हा चेहऱ्यावर असा मसाज करायचा आहे. आता असं मसाज करून तो चोळून चोळून आपल्या चेहऱ्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग तो थंड पाण्याने आपल्याला धुवायचा आहे. तर असा मी बघा रेग्युलर करते. आता जवळपास मी 3 ते 4 महिने झाले हा कॉफीचा पॅक लावते. माझ्या चेहऱ्यावर खूप फरक पडलेला आहे. तर आता बघा मी मसाज करून घेतला चेहऱ्यावर आणि आता मी तो थंड पाण्याने फेस पॅक धुवून टाकणार आहे.
आता मी तुम्हाला काही चेहऱ्याबाबत टिप्स सांगते की आपण बघा सकाळी उठल्याबरोबर आपल्या चेहऱ्यावर जे ऑइल जमा होतं तर तो चेहऱ्यावर आपल्याला असा मसाज करायचा आहे उठल्याबरोबर. त्यानंतर आपल्याला तो चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे आणि एखादा फेस पॅक वगैरे किंवा तुम्ही मुलतानी माती किंवा चंदन पावडर असं रोज वॉटरमध्ये मिक्स करून एखादा पॅक लावायचा आहे. अंघोळ केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर रोज वॉटर आहे ना ते स्प्रे बॉटलमध्ये भरून आपल्या चेहऱ्यावर ते स्प्रे करायचं. त्याने चेहरा खूप तुकतुकीत, मुलायम आणि सॉफ्ट होतो. तर आणि रात्री झोपण्याअगोदर चेहरा स्वच्छ धुवायचा आहे आणि मॉइश्चरायझर लावायचं आहे. तसेच डार्क सर्कल्स असतील तर ग्रीन टीच्या टी बॅग आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यानंतर तुम्ही डोळ्यांवर ठेवायचे किंवा काकडीचे काप, बटाट्याचे काप करून तुम्ही असे डोळ्यांवर ठेवायचे आहेत. तर आता माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. थँक्यू.